प्रत्येक ठिकाणी आपण बोलायलाच पाहिजे असं बिलकुल जरुरी नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपण आपलं ओपिनियन द्यायलाच पाहिजे असं बिलकुल जरुरी नाहीये. इनफॅक्ट काही ठिकाणं अशी असतात की जिथं आपण शांत राहणं आपल्यासाठी फायदेशीर असतं. आणि आय एम शुअर की तुम्ही पण ह्या गोष्टीला ऍग्री कराल. मी आजच्या व्हिडिओमध्ये अशी काही अशी काही ठिकाणं सांगणार आहे की जिथं आपण शांत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातून आपल्याला नक्कीच फायदा होतो. म्हणजे वी बेनिफिट आउट ऑफ इट. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला नंतर पस्तावा होतो की मी कशासाठी तिथं बोललो, मी शांत राहायला पाहिजे होतं. आपण आपल्याला स्वतःलाच हे करून घेतो की यार मी नव्हतं बोलायला पाहिजे तिथं. तर मित्रांनो, असे काही इम्पॉर्टंट जागा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की जिथं आपण बिलकुल बोलायला नाही पाहिजे. त्याच्यातून आपल्याला फायदा होतो, आपले रिलेशन चांगले राहतात किंवा त्याचा आपल्याला बऱ्याच अलग अलग पद्धतीने फायदा होतो. तर चला पाहूयात मित्रांनो, कोणत्या ते जागा आहेत, कोणती ती ठिकाणं आहेत की जिथं आपल्याला शांत राहणं फायदेशीर आहे. पहिली जागा जी म्हणजे जिथं आपण शांत राहायला पाहिजे मित्रांनो, ती आहे की जिथं आपण खूप रागवलेलो असतो, खूप चिडलेलो असतो, आपल्याला खूप राग आलेला असतो. आणि बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस खूप रागात असतो किंवा खूप चिडलेलो असतो, त्यावेळेस आपण बरंचसं असं बोलून जातो, ते आपल्याला बिलकुल बोलायची इच्छा नव्हती किंवा ते बोलायचं नव्हतं आपल्याला. पण त्या रागाच्या भरात आपण खूप काही बोलून जातो. त्यामुळं आणि नंतर त्या गोष्टीचा आपल्याला खूप पस्तावा होतो. आय एम शुअर मला आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा प्रसंग आलेला आहे. आणि मला जर तुमच्या लाईफमध्ये असा प्रसंग आलाय का कधी, मला जरूर कळवा कॉमेंटमध्ये. तर कारण की खूप वेळा आपल्याला असा असा राग येतो ना एखाद्या गोष्टीचा, नातेवाईकांमध्ये किंवा संबंधांमध्ये, आपल्या रिलेशन्समध्ये. आणि आपण असं बोलून जातो, मे बी ते बोलायची आपल्याला इच्छा पण नव्हती. त्यामुळे ज्यावेळेस राग येतो ना मित्रांनो, खूप राग येतो त्यावेळेस. आणि नंतर त्या पस्तावा करण्यापेक्षा जर राग आला ना, तर मनातल्या मनात आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना की उलट, म्हणजे 99, 100, 99, 98 मनातल्या मनात बोलायला सुरुवात करा. आणि थोडस स्वतःला पीसफुल करा. कारण की ज्यावेळेस आपण शांत होतो ना, त्यावेळेस आपण थोडस व्यवस्थित विचार करून बोलतो. कारण की जर काही लोक पहिले बोलतात आणि नंतर त्यांना विचार करावा लागतो, आणि काही लोक आहेत जे विचार करतात आणि मग बोलतात. तर हा फरक, मोठा फरक आहे मित्रांनो. शब्द जरी सारखे असतील तरी त्यांची रचना आणि त्यांचे सिक्वेन्स अलग आहे. त्याचा खूप आपल्या रिलेशन्स वरती आणि नात्यांवरती बराचसा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे राग आल्यानंतर बोलणं इमिजिएटली अवॉइड करायला पाहिजे. थोडस राग शांत झाल्यानंतर मग आपण व्यवस्थित बोलू शकतो. व्यवस्थित थोडस आपण पण मग काय म्हणतो ना, सदसद विवेक बुद्धी तोपर्यंत परत आपली जाग म्हणजे शांत झालेली असते. आणि नंतर आपण डिस्कस करू शकतो, रिस्पॉन्स करू शकतो. आपण आपण आपल्याला काय म्हणतो ना, रिॲक्ट नाही करायची गरज. बऱ्याच वेळा आपण रागात रिॲक्ट करतो. समोरचा काहीतरी बोलतो मग आपण खूप राग येतो, रिॲक्ट करतो. तर आपल्याला तसं नाही करायचं मित्रांनो. दुसरी गोष्ट, दुसरं असं ठिकाण आहे जिथं आपण शांत राहायला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही ऍग्री करता का, जरूर मला कळवा. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की खूप व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचं वेबिनार घेतो. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण एन्झायटी, स्ट्रेस, ताणतणाव किंवा लो कॉन्फिडन्स किंवा फिअर ह्यांनी आपण ग्रस्त असतो. खूप विचार करत असतो, ओव्हर थिंकिंग करत असतो. आणि आपला कॉन्फिडन्स पण खूप इफेक्ट होतो त्याच्यावरती. तर त्याच्यावरती मी एक वेबिनार घेतो आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करतो मित्रांनो, की कशा आपण या गोष्टींना ओव्हरकम करू शकतो. आपली सबकॉन्शियस माइंड जे देवाने आपल्याला ही गिफ्ट दिलेली आहे, त्याचा वापर करून आपण कसं आपल्या स्वतःला एक एक म्हणजे बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये. वी डिझर्व द बेस्ट. तर त्याच्यासाठी मी सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार घेतो मित्रांनो. थोडा वेळ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्या त्याच्याबद्दल सांगाल मी तुम्हाला.
जरूर तुम्ही माझा व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर देतो मी तुम्हाला. आणि तुम्ही जरूर जॉईन करा तो ग्रुप. तुम्हाला बराचसं त्याच्यातून त्या वेबिनार मधून शिकायला मिळेल. तर दुसरा पॉइंट जो आपण बोलत होतो, की जिथं आपण शांत राहायला पाहिजे, तो म्हणजे ज्यावेळेस समोरचा माणूस आपलं ऐकायला बिलकुल तयार नाही, त्याची मानसिकताच नाही आपलं ऐकण्याची. बरं, आपण म्हणतो ना पालत्या घड्यावर पाणी. तर काही काही ठिकाणी आहे ना, काही जरी सांगितलं ना तरी समोरचा माणूस त्याची त्याची माइंडसेट नसतो आपला ऐकण्याचा. त्यामुळं तिथं आपण आपण म्हणजे उगाचच आपलं ओपिनियन सांगणं किंवा आपलं मत सांगणं हे पण त्याला पण काय अर्थ नाहीये. किंवा समोरचा फक्त मुद्दाम विचारायचं म्हणून विचारत असतो. त्याला त्याचं फिक्स असतं, त्याला काय करायचं ते ठरलेलं असतं, पण तो फक्त एक विचारायचं म्हणून विचारतो. तर अशा ठिकाणी सुद्धा आहे ना, न बोललेलं किंवा आपलं मत न सांगितलेलं, कारण की त्याची व्हॅल्यू नाही समोरचा माणूस ठेवत. त्याला त्याची व्हॅल्यू नसते. त्यामुळे समोरचा माणूस जर ऐकायला तयार नसेल बिलकुल पण, तर त्या अशा ठिकाणी आपण शांत राहिलेलं चांगलं मित्रांनो, कधी पण. अदरवाईज मग थोडक्यात तुमच्या मताला काय, त्याला जे करायचंय तोच ते करणार आहे. त्यामुळं डोंट स्पीक अशा ठिकाणी तरी. तिसरी महत्वाची गोष्ट जिथं आपण नाही बोलायला पाहिजे, ती आहे म्हणजे ज्यावेळेस बऱ्याच वेळा आहे ना, आपल्याला काही लोक आहे ना असे मुद्दाम प्रोव्होक करत असतात. म्हणजे ते आपल्याला असे ढोपरत असतात थोडक्यात, किंवा असे आपल्याला पुश करत असतात, की अरे तू काहीतरी बोल, काहीतरी बोल, तू काहीच का बोलत नाहीस, आणि तू पण जरा बोल काहीतरी. बऱ्याच वेळा त्यांचं इंटेन्शन असतं की आपण काहीतरी बोलावं, त्याच्यातून गोष्ट अजून ती चिघळली पाहिजे, अजून त्याच्यातून बाचाबाची झाली पाहिजे, अजून वाद झाले पाहिजेत. आणि तो माणूस शांतपणे सगळी गंमत बघत असतो, आणि आपण रागाच्या भरात मग बऱ्याच वेळा नाही नाही ते बोलून जातो, आणि नंतर आपल्याला खूप पस्तावा होतो. तर मित्रांनो, अशा ठिकाणी आपण शांत राहणं कधी पण चांगलं. आणि अशा लोकांना आयडेंटिफाय करणं, की ह्या सिच्युएशन मध्ये हा माणूस मला प्रोव्होक तर नाही ना करत आहे, हा माणूस मला म्हणजे मुद्दाम असं हे तर नाही ना करत आहे, पुश तर नाही करत आहे की भांडणामध्ये तू इन्व्हॉल्व हो, किंवा तू इथं जरा म्हणजे त्याला मजेत बघ. हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बऱ्याच असे लोक असतात आपल्या आजूबाजूला, जे असे आपल्याला प्रोव्होक करत असतात, आणि नंतर ते गंमत बघत बसतात. तर आणि सगळ्यात नुकसान त्याच्यामध्ये आपलं होतं. आपले रिलेशन्स खराब होतात. आणि बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर अजून एक चौथी गोष्ट जिथं आपण शांत राहायला पाहिजे, ज्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आहे ना, समोरच्या माणसाचं दुःख खूप जास्त असतं. आणि जर आपण आपलंच काहीतरी सांगत राहिलो, तर कधी समोरचा माणूस आहे ना, कधी कधी त्याला फक्त कोणीतरी असा व्यक्ती लागत असतो की जो ऐकून घेईल आत्ता माझं. बऱ्याच वेळा आहे ना, स्पेशली लेडीजला त्यांचं मन मोकळं करायचं असतं, आणि हस्बंडला काय असतं ना, सवय असती, म्हणजे त्यांचं ब्रेन तशा पद्धतीनेच काम करतं, की त्यांना वाटतं की वाईफला काहीतरी चॅलेंज आहे किंवा काहीतरी सिच्युएशन आहे किंवा तिला काहीतरी अडचण आहे, तर मी लगेच उत्तर द्यायला पाहिजे किंवा मी काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे. त्यावेळेस त्यांना बिलकुल पण सोल्युशनची गरज नसती. त्यावेळेस त्यांना बिलकुल पण तुम्ही काहीतरी उपाय सुचवावा, तुम्ही काहीतरी सांगावं. त्यावेळेस ते त्यांना काहीतरी त्यांची अडचण किंवा त्यांच्या मनातलं काहीतरी बोलत असतात. त्यावेळेस आपण फक्त तिथं त्यांच्या शेजारी बसून, फक्त त्यांच्याकडे बघून ऐकत राहायचं असतं. फक्त ऐकायचं असतं आणि त्यांना त्यांचं मन मोकळं करून द्यायचं असतं. त्यावेळेस आपण आपलं ओपिनियन सांगून बोलून बिलकुल पण त्याचा उपयोग होत नाही, किंवा त्याच्यानी भांडणं होतात, त्याच्यानी अजून वाद वाढतात. मला तुझ्याकडून उपाय नको होता, किंवा मला तुझ्याकडून हे ऐकायची काही हे नाहीये. दोन गोष्टी माझ्या तू ऐकून घेऊ शकत नाही का? त्यांना सोल्युशन नको असतं. सोल्युशन त्या काढू शकतात. त्यांना फक्त कुणीतरी ऐकणारे व्यक्ती लागत असतात. तर अशा बऱ्याच ठिकाणी समोरच्या माणसाचं जर दुःख वेगळं असेल किंवा त्याला कुणीतरी ऐकून घेणारा व्यक्ती लागत असेल, त्यावेळेस आपण न बोललेलं बरं, न आपलं मत सांगितलेलं बरं. अशा बऱ्याचशा सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येतात मित्र. तुम्ही ऍग्री करता का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बरोबर आहे ही गोष्ट? तर जरूर कॉमेंट करून मला सांगा मित्रांनो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला सगळं समजते पण बोलणं फुकट जाईल असं वाटतं, समोरच्याचं उत्तर ठरलेलं असतं,
त्याला जे करायचं ते तो करणार असतो. त्यामुळे तुमच्या शब्दांना किंमत नाही राहत. तर अशा ठिकाणी पण आपण अवॉइड करायला पाहिजे आपलं मत सांगायचं किंवा बोलायचं. आपण अशा ठिकाणी सुद्धा अवॉइड करायला पाहिजे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून त्या वेबिनारला म्हणजे जॉईन म्हणून अ, किंवा ऍड मी म्हणून पण लिहू शकता किंवा जॉईन म्हणून पण लिहू शकता. मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला लिंक मिळेल. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला लिंक मिळेल. तुम्ही त्या लिंकनी ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि आपल्याला असं वाटतं ना आपल्याला लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं. आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं पण त्याच्यासाठी स्वतःपासून सुरुवात होते मित्रांनो. आपल्याला आपल्या लाईफ आपल्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणावं लागेल. आपण जर त्याच माइंडसेटनी काम करत असू जो काल काल माइंडसेट होता तर आपला आजचा दिवस वेगळा नसणार आहे. तो आपल्याला जर नवीन दिवस नवीन चेंजेस आणायचे आपल्या लाईफमध्ये आणि कोणाला नकोत. आपल्याला आपल्या लाईफमध्ये ग्रोथ आणायची आहे ना. आपल्याला ग्रोथ माइंडसेटनी काम करायचंय म्हणजे आणि एव्हरी वॉक ऑफ लाईफ म्हणतो आपण हेल्थ वेल्थ अबंडन्स हॅपीनेस प्रत्येक ठिकाणी ताणतणा ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं मित्रांनो. तर आपल्याला स्वतःवरती काम करायचंय. तर त्याच्याबद्दलच हे वेबिनार आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार. या नंबरवरती तुम्ही जरूर व्हॉट्सअप करा जॉईन मी म्हणून किंवा ऍड मी म्हणून आणि तुम्हाला एक लिंक येईल व्हॉट्सअपवरती. त्या लिंकनी तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता किंवा अ, इथं ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये पहिली जी कॉमेंट आहे ना तुम्हाला तिथं एक लिंक पण मिळेल. त्या लिंकनी पण तुम्ही डायरेक्टली ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता मित्रांनो. तुम्ही दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला ओपन आहेत. एक पहिलीच जी कॉमेंट आहे त्याला तिथे एक लिंक असेल पिंड कॉमेंट आहे ती त्यांनी तुम्ही जॉईन होऊ शकता ग्रुपमध्ये मित्रांनो. लास्ट पॉइंट जिथं आपण नाही बोलायला पाहिजे मित्रांनो ती जागा अशी आहे जिथं आपण मे बी खोटं बोलणार आहे काहीतरी. आपल्या माइंडमध्ये काहीतरी आपण बऱ्याच वेळा आहे ना खोटं काहीतरी बोलणार आहे. तर त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बिलकुल नाही बोलायला पाहिजे. का माहिती का कारण की एक खोटं लपवायला खोटं काय बोललो ते लक्षात ठेवावं लागतं बऱ्याच वेळा आपल्याला. त्यामुळं ती गोष्ट अवॉइड करायला पाहिजे. ती जागा अवॉइड करायला पाहिजे जिथं आपण अजिबात नाही बोलायला पाहिजे मित्रांनो. मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ रेकमेंड करेल त्याची लिंक पण मी इथं देईल तुम्हाला. तो म्हणजे की खरंच स्त्रियांना काय हवं असतं. प्रत्येक पुरुषांनी पाहावा असा व्हिडिओ. त्याची लिंक मी इथे दिलेली आहे. आत्ता तो व्हिडिओ पहा मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल आणि बऱ्याचशा गोष्टी पण तुम्हाला लक्षात येतील. तर आत्ता क्लिक करा आणि हा व्हिडिओ पहा. पण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.